माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर मनसेमधील गळती थांबत नाहीये। मनसे प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी दादांना गंभीर इशारे दिलेत। अजित पवार यांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। तर 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अद्याप लागलेला नाही असा गर्भित इशारा बावनकुळे यांनी अजित पवार यांना दिलाय। दरम्यान कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही असं उत्तर यावर सूरज चव्हाण यांनी दिलं आहे। भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी अजित पवारांना गंभीर इशारे दिलेत। पहिला इशारा मंत्री आशिष शेलारांनी दिलाय। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं म्हणत आशिष शेलारांनी दादांना विचारसरणीवरनं इशारा दिलाय। तर दुसरा इशारा बावनकुळेंनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावरून दिलाय। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो। तुला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। ते काही खूप काही अभिमानास्पद नाहीये। शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ। शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये। तर कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही असं म्हणत कडक शब्दात ठणकावणाऱ्या शेलारांना सूरज चव्हाणांनी उत्तर दिलं। एकमेकावर एकमेकाचे विचार किंवा महापुरुष आपण लादू शकत नाही, कारण हा भारत देश संविधानावर चालतो। आम्ही संविधान मानणारे आहोत, त्याच्यामुळे कुणी जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न आमच्यावर करू शकत नाही। तर 70,000 कोटींची केस कोर्टात असून ही बाब अभिमानास्पद नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी अजितदादांवर निशाणा साधला। भाजपनं अजितदादांना बाहेरचा रस्ता दाखवावा असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टीका केली। महापालिकेचा सत्ता आली तर त्यावेळेस अजितदादांना तुम्ही सोबत घेणार का? नाही, गरज पडणार नाही। 2/3 बहुमताने भाजपचा महापौर निवडून येईल। मी मारायचं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर, अशा स्वरूपाचं एक तमाशा आणि अशा स्वरूपाचं एक महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख समजून आणि मूर्ख बनवण्याचा खेळ हे तीन पक्ष जे आहेत ही नुरा कुस्ती खेळत आहेत।